कळसुबाई माते की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय. झोपलास का अंगणीच्या झाडामध्ये झोपलास का. पूर्ण क्रॉस करायला पाणी. खतरनाक खिलाडी कळसुबाई माते की जय. तर मित्रांनो फायनली आम्ही कळसुबाईच्या पहिल्या पायरीकडे आलोय, पण पायऱ्या एवढ्या पुढेपर्यंत नाही आहेत, थोड्या थोड्या पायऱ्या आहेत आणि वरती गेल्यावर आम्हाला तो गेट लागेल, तिकडे गेल्यावर भेटू आपण. चला नमस्कार. कुठलं मंदिर आहे? ज्यावेळेस म्हणजे पहिल्या वेळेस कळसुबाई माता इकडे राहायची का? ओके. कळसुबाई मातेचं पहिलं मंदिर म्हणजे तिचं निवासस्थान पहिलं हे. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं चालून आम्ही वरती आलो आणि एवढ्यावरच खूप थकून गेलेले आहोत. अजून वरती चढायचं आम्हाला. हे बाई जे हसतात आहेत त्यांच्या वरती गेल्यावर पूर्ण जिरणार आहे आणि याचीच इच्छा होती की इथे यायची म्हणून. आता बघूया काय सपोर्ट भेटतोय आपल्याला. एवढं वरती पण पूर्ण पब्लिक चढते अजून. फास्ट का रे तुमच्या गावात एवढी चोर आहेत. चले मध्ये थांबलाय. मला लागलं फक्त पायऱ्या. अजून वरती पूर्ण पायऱ्या आहेत की ना माहित नाही. हे वरती पूर्ण पायऱ्या आहेत का रे वैष्णव? वरती पूर्णपर्यंत पायऱ्या आहेत. मध्ये मध्ये नाही आहेत पायऱ्या, मध्ये मध्ये नाहीत का फक्त? चारच शिडी आहेत. जाताना भेळ, पाण्याच्या बॉटल्स सगळ्या सुविधा करून चाललोय वरती गेल्यावर, कारण की खूप महाग सगळ्या गोष्टी मिळतात. किती पर्सेंट आलं रे? हां किती वरती आलो तरी आपण. किती? आणि पावसामुळे ते ना रस्ते एवढे चिकचिकीत होऊन गेले आहेत, पूर्ण पाय स्लिप होत आहेत. 20%. बरं वाटते. गण्या खालचा गाव कोणता? अरे बारी. म्हणजे जर कळसुबाईला यायचं असेल तर बारी गावामध्ये येऊन जावं लागेल ना रे. भयंकर. तर ह्याच पायऱ्या भेटल्या आम्हाला डायरेक्ट सीधा वरती. मला पण येऊ दे. वरती काय वाटतं? काय हे नाही रे वाटत नाही एवढं असं सरळ वरती म्हणून स्ट्रेट आहे बघ. सरळ काय बोलताय? सरळ हो सरळ आहे. अवघड बघ. आम्ही अजूनपर्यंत फक्त 30% चढलोय. काय बोलतो? 70% तर अजून आमचं पूर्ण वरती अजून. अरे 30% चढलो ना आपण वैष्णव. 20 येडा झालास का काय? हे लागले आम्हाला 5वी ते 6वी सीडी. मेन सीन असं झालं, यांचं ऐकून काढले पायातून चपला आणि आता ह्याच्यातून असंच जायचंय. पाय घुसला ना. लक्ष ठेवा. बॅटरी आहे ना रे मागे? आहे. मगाची काही छोटी होती? नाही रे, पण ही सगळ्यात मोठी भावा. अजून ह्याच्या पूर्ण खाली पूर्णपर्यंत सीडीच आहे. तो दादा आहे ना खाली, तिथून जी सीडी स्टार्ट होते. अजून टोकावर जायचं ना त्या. वर खूप वारा आणि जर 10 मिनिटामध्ये जर गेलो आम्ही तर आम्हाला ते वातावरण बघायला भेटणार जे ते आहे हे. कारण की सूर्याची यायची वेळ झाली आहे आणि ते आम्ही जाणार काही झालं न थांबता.
हा रगेला वारानं हालतो इकडे. ताना ताना सुरू केलाय. अरे चल ना, थंडी वाजते. एकदम भूताला आली. हा बघ आता पोरीसारखा बघतोय. म्हणून मी असं गेलो. हे जे वातावरण दिसते पूर्ण ढगाळ आणि असं स्वर्गा टाईप वगैरे ढग वगैरे. शिडी एकदम मोठी आहे, बाकी फुलच नाही. साईडला बघ. एक नंबर भाई. थंडी तर एकदम बेकार. पूर्ण हातपाय पूर्ण आकडून गेलेत. थांब ना, एकच मिनिट थांब. हॅलो. असे मित्रांनो, आम्ही एक व्हिडिओ काढत होतो आणि तिथे एक पब्लिक होती. ती लोक राजस्थान, गुजरात आणि ही लोक आप किधर से? हैदराबाद से हे लोक. म्हणजे एवढं लांबून लांबून लोक येतं फक्त सनराईज बघायला येतात. म्हणजे एवढं या कळसूबाई सह्याद्री रांगांचं जे महत्त्व आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या. वरती पण खूप थंडी आहे आणि आम्ही मगाशी मंदिरामध्ये होतो. 5 मिनटं गेलो पण जरा बरं वाटलं. पण तिथं जी मंडळी होती त्यांनी सुद्धा ते 4:30ला येऊन तिथं बसले होते. एवढी थंडी वरती. म्हणजे सामान वगैरे घेऊन जातात. गरज नाही की ते खाली त्याची प्राईस जास्त आणि वरती प्राईस जास्त आणि खाली स्वस्त. एवढी मेहनत आहे आणि एवढं महाराष्ट्रातलं मोस्ट एव्हरेज कळसूबाई शिखर आहे. त्याच्यावरती जे सामान घेऊन येतात त्याची तर प्राईस जास्त असणारच ना. सोपं नाही, खरंच सोपं नाही आहे. खूप मस्त व्ह्यू आणि ढग पण एवढे बघायला मिळतं ना. मला खूप छान वाटतं. वरून आलो आणि दादांना थोडा आम्ही बोललो आम्ही भेळ करतो इकडे बसलं चालेल काय. दादांनी बसायला दिला. धन्यवाद दादा. आणि आम्ही इथं भेळ बनवतोय. मनीष भाऊ रागवलेत आमचे, त्यांना ब्लॉग मध्ये घेतलं नाही. बघ रे काय दमशाक उतरताना स्लाइड भेटल्या. पण आम्ही जे चढलो सगळेजण म्हणजे गडावरती चढत होतो ना, पण एवढं काय मला वाटलं नाही. पण जे आता उतरतोय पावसाच्या ह्याच्याने, खूप पाऊस पडला इकडे नवरात्रीमध्ये. पण एवढा पाऊस सुद्धा तरी करोडो लोक तरी वरती येऊन गेले. पोरांचं सांगण्याचं हे. आणि त्या दगडांवर एवढे शेवळ आले. पण चढताना एवढं काय वाटलं नाही, पण उतरताना पूर्ण बेकार अवस्था होते. आणि हा आमचा भाई तर स्पार्क घालून उतरतोय, सुद्धा घसरतोय. स्लायडर आहे तुझी तर काय. तर मित्रांनो, आम्ही कळसूबाई आता उतरतोय. कारण रात्री जाताना आम्हाला खूप काळोख भेटला आणि व्हिडिओज काढायला पण भेटल्या नाहीत. आणि मेन असं की पाऊस पडेल असं वाटलं आम्हाला, कारण रात्री पण पाऊस पडला. पण आता आलोय असं वातावरण नाही आहे. जे वातावरण झालं पावसाचं पाऊस नाही आहे. आणि असं खूप धुकं पण आहे इकडे. आणि या कळसूबाई शिखराची माहिती म्हणजे काय, तर कळसूबाई शिखर हे जवळजवळ
5000 फूटपेक्षा तरी उंच आहे. आणि ह्या कळसुबाई शिखरबद्दल माहिती थोडीशी आम्हाला आपले जिवलग वैष्णव महाराज सांगतील. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून या उंच शिखराची उंची 1646 मीटर आहे. परफेक्ट. हा परफेक्ट. आणि रुंदी काहीतरी 5400 फूट. हा 5400 फूट. 5000 आपण वरती होतो तेव्हा पुढे बघितला ना वरून असं वाटत होतं भेटत ना. जय महादेव. टेन्शन नाही ना पाडायचं. जिंकलो. आता बसून मला स्क्रिप्ट पाहिजे. मला माझ्या व्हिडिओवरती कोणतरी हसले पण पाहिजे ना. तो तेच बघतोय कोणतरी सगळे चालू आहेत. पूर्ण नाही तू नंतर कसं अरे मी आता करत भाई मी चालू खाली कॅमेरा मलाच खाली आला. कोणतरी घसरा रे यार ह्याच्यामध्ये येत नाहीये. पूजन सुंदर आपट तेच करत होतो. कोणतरी भेटेल गिराईक. मला कोणतरी गिराईक भेटेलच. स्टार्ट करून ठेवणार. इथं मनीषचीच गीती आहे. हात लावला ना मी. उभ्या उभ्या घसरतोय तो. सावकाश सावकाश. कोणतरी भेटेल त्या हिशोबाने व्हिडिओ काढतोय मी. नाही का धन्यवाद. तिथं जा आणि कॅमेरा चालू कर. धन्यवाद. बस पुढचं तुम्हाला माहिती आहे. मित्रांनो कळसुबाई गड खाली उतरल्यानंतरून ह्या छोट्याशा दिदीचा पेड्यांचा जो व्यवसाय आहे त्याच्यातून ती हाताने स्वतः बनवतेस ना. स्वतःनं हाताने बनवतात पेढ्या आणि एक पॅकेट 50 रुपयाने. म्हणजे खूप छान टेस्ट आहे या पेढ्यांची. जर कोण आलं इकडे तर नक्कीच या ताईला भेट द्या. तर मित्रांनो फायनली आमचा ट्रेक संपलेला आहे. जवळजवळ 2 तास लागले आम्हाला चढायला आणि उतरायला फक्त 1 तास. पण 1 तास असा लागला घसरत घसरत खाली आलो आहे आम्ही. आणि हे आमचे मित्रमंडळी. हे फर्स्ट टाईम हा माझा भाऊच आहे आणि हा एक हे फर्स्ट टाईम इकडे आले आहेत. हे इथले रहिवासीच आहेत. पण खूप मजा आली ना भावांनो. तुमचं काय म्हणणं आहे? खूप मजा आली. चला भेटूया आपण परत कुठेतरी नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो ह्या ठिकाणी येण्यासाठी म्हणजे कळसुबाईला येण्यासाठी म्हणजे बरेच तर लोक आपली मुंबई ठिकाणी ते लोक येतात. परंतु जर येत असेल कोणी तर येण्यासाठी प्रथम तुम्हाला कसारा म्हणजे कसारा स्टॉप आहे. आपल्या मुंबईचाच स्टॉप आहे तो. मुंबईवरून जी CST संपते CST ट्रेन येते ती डायरेक्ट कसाऱ्यामध्ये येते. कसाऱ्यावरून तुम्हाला गाड्या पण मिळतील. रात्रीचं जर आलात तर त्या गाडीने तुम्ही म्हणजे ती लोक जास्त प्राईस म्हणजे
पर पर्सन सीट जास्त सांगतात. तर तुम्ही बसची वाट बघून किंवा गाडी करून सुद्धा येऊ शकता इकडे. आणि ह्या गाडी करून तुम्ही बारी गावामध्ये यायचं आहे. बारी गावच ना? हा, बारी गाव. आणि इकडून सांग पुढे. बारी गावामध्ये आल्यानंतर इकडे वरती यायला रस्ता आहे. इकडे येण्यासाठी CST वरून कसारा गाडी पकडून आणि त्या गाडीने कसारामध्ये उतरून तुम्ही जर तुम्हाला ट्रेक लवकर चालू करायचा आहे, जवळपास म्हणजे सनराईज जर तुम्हाला बघायचं आहे तर ट्रेक तुम्ही 4 वाजता जरी चालू केला तरी तुम्हाला 6 वाजेपर्यंत वरती चढता सावकाश जरी गेलात तरी. परंतु जर लेट झाला तर तो सनराईज बघायला भेटत नाही. तसं आज आम्हाला पण बघायला एवढा काय भेटला नाही, कारण की ढगांमुळे आणि धुकंही खूप होतं. आणि इकडे येण्यासाठी तुम्हाला बारी गावामध्ये यायचं आहे. नाशिकमध्ये बारी गाव म्हणजे कळसुबाईच्या पायथ्याखाली एक गाव वसलेलं आहे बारी गाव म्हणून. त्या ठिकाणी येऊन तुम्हाला कळसुबाईचं पायथ्यावरून ट्रेक चालू करायचा आहे. आणि नवरात्रीमध्ये इथलं काय म्हणजे स्पेशल काय इकडे असतं? स्पेशल खूप गर्दी असते इकडं. काही लोक तर रोज येतात. रोज म्हणजे एवढं 4,000 ना का 1,600 मीटर वरती चढून अपडाऊन करतात दररोज सकाळी. अरे देवा. म्हणजे ह्यांच्या गावातील एक अशी व्यक्ती सुद्धा आहेत की देवीच्या आरतीला सकाळ संध्याकाळी अपडाऊन करतात. म्हणजे सकाळची आरती आणि संध्याकाळची सुद्धा आरती. खूप भारी आहे इकडे. आलात तर नक्कीच इथं कळसुबाई क्षेत्राला भेट द्या. आणि नाशिकमध्ये असं खूप फिरण्यासारखी क्षेत्र आहेत.